अनिकेत, ए पोरा हा बाबा. काय करतोय? काय नाही, बसलो होतो थोडंसं पुस्तक वाचित होतो. चल ना मग रानात जाऊन येऊ जराशी. रानात मी थोडं गेलो असतो बाहेर, पैशा पाण्यात बघितलं असतं. तर कवर एकट्याला तरी आता मी कवर मग ती पुरीचं बी तुझं बी का आता काय दोघाचा खर्च मला नाही वाटत माझ्याच्या नवीन. तुम्ही जर 10-5 कमावले काही स्वतः काही कष्ट केलं तर ते उजळून यार नुसती माझ्या एकट्याच्या भरोशावर उजळत असते का? हा बाबा, पण जर शाळेतच नाही गेलो तर शेवटचं वर्ष आहे, सगळ्यात अभ्यास एवढं मेहनत घेतलेली सगळी मातीत जाईन. ते बी आहे आता ते पुरी म्हणते मला आता एवढीच परीक्षा तुझं एवढीच परीक्षा. त्यामुळं कुठं गेली ती पोरगी, काय करते? स्वयंपाक करीत होते आत असं हिथंच कुठेतरी. चल मी जातो, तिला म्हणा ओराकलं तिकडे जा बाबाच्या तिकडे म्हणा भाकरी घेऊन. तिला सांगतो मी, ती काय म्हणते बघू, तुझं आली तर तिला लावून देतं. तिला पण नको वाटतं बाबा, ती पण शिकते, शिकून काहीतरी करीन ती पण. अरे शिकायचं मान्य, पण आता मग आपली तशी परिस्थिती आहे का? मस्त हातपाय तुम्ही बी हलवले पाहिजे ना. तुम्हाला लोकांचे लेकरं दुसरीकडे कामाधंद्याला जाऊन 10-5 रुपये आणते, तसं थोडंसं करा, हातपाय हलवा तुम्ही बी. मस्त वाटतं इकडून तिकडून काम धंदा करावं, पण कामावर गेलं की तिकडं शाळेकडे दुर्लक्ष होतं आणि पैशाची सवय लागते बाबा. त्यामुळं वाटतं मग नको, थोडं करा 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 अभ्यास करा. अजून 1 वर्ष बाबा, एवढा दिवस झालं फक्त. चल दे तिला आवाज म्हणावं तिकडं माझ्या भाकरी घेऊन. मी लावून देतो तिला, आली तर रानात भाकरी घेऊन लावतो. आई बाबा, लईच देवाने बी अशी परिस्थिती दिली ना आमच्या, कोणाला सांगता येईना बोलता येईना. सांगू द्या, होईन तसं होईन. काय बाई, पळून जाऊन लग्न केलंय तर खरं मी, पण अजून आई वडील बोलायला तयार नाही. कधी बोलतील बाबा माझ्यासोबत काय माहिती. आठवण तर लई येते, काय करू मी. काय झालं रे? कुठं काय, मग काहीच नाही. मग का रडतीस, काय झालं? आहो, मला ना बाबांची खूप आठवण येते हो. मला राहवतच नाही त्यांच्याशिवाय. सतत असं वाटतं की काय करत असतील काय नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना, आई गेल्यापासून एकटेच असते ते. आणि परत माझ्या भावाची जबाबदारी, माझ्या बहिणीची जबाबदारी त्यांच्यावर करून करून किती करणार बरं ते. पण मी होते तर मग त्यांना मदत करू लागायचे, पण मी पण पळून आले हो. अरे जाऊन दे, आपण सगळ्या गोष्टी केल्यात. आपण त्यांना म्हणलं होतं की बाबा आपण द्या ही ती करा म्हणून, त्यांनी नाही इलाज आणि मग सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुमचं. मला लई नको टेन्शन घ्यायचं, होत असतं, येत असते, ती पण येत असते. आता मला कळतंय सगळ्या गोष्टी, सगळ्या अनुभव आहे मला त्या गोष्टीत. चल जाऊ दे, होत असतात. आता आमच्या मित्रांचे झालेले परत येते तर जाते, एखादं लेकरू झालं मग येऊन जाते. बरोबर आहे तुमचं, पण मला पण माहित होतं ते आपल्याला नकार देतील नाही का. त्याच्यामुळे तर मग हा निर्णय घेतला ना मी पळून जायचा. तिथे बरोबर आहे, पण ते का आता कसं आहे, झालं त्याला आपण काय करू शकतो. पण मला वाटलं की ते बोलतील म्हणून नाही का. 1-2 बोलत असते तरी नको काळजी करू, बोलत असते सगळे. आणि तू सारखीच अशी रडत पडत बसली तर मग माझं कसं व्हायचं, असा विषय होतो ना. मग मला तरी कोण आहे असा विषय होतो, मग माझं जरा थोडं मी पण व्हायबल होऊन जातोय. नाही तुम्ही नको काळजी करू. जेवण केलंस का? नाही करण आता. जेवण बिवण करायचं असतं एक तर आपलं असं. बरं तू एवढ्या लांबून यायची म्हणजे तू वाघासारखी आलीस माझ्याबरोबर. जा बाबा, तुम्हाला तर मस्करी सुचते बाबा कुठं पण. मस्करी नाही, मग रडत बसती की नुसतं डोळ्यातून नुसतं पाणी काढते. मी आलं की लगेच डोळ्यातून पाणी काढते. इथं मी सिरियस बोलते, तुम्हाला मस्करी सुचते नुसती, नुसतं हसवतात मला. तू आता काय सांगतो, जाऊ दे काय असेल ते असं. जेवण केलंस का? नाही केलं, करण आता. तुम्ही केलं का? जेवणच करायचंय. मग आई कुठे गेली खाली? आई असतील ना घरात. आई आई काय रे? काय करते? अरे काढा बनवत होती, हिला जरा डोकं दुखत होतं म्हटली. सारखी विचारत बसते ती काय. तेच तिला म्हटलं सारखं नको विचार करू, आता झालं ते झालं, आता ते काय बदलणार आहे का? काय ते चालूच असते ते. पण तुला तो काय बोलते का, मी काय बोलते का? नाही. कशाला टेन्शन घेते त्यांचं? खरंच, पण एक सांगू आई, मला खरंच आई नाहीये, पण माझ्या आईची कमतरता तुम्ही भरून काढली. अगदी लेकीसारखा जीव लावतात तुम्ही मला. लेकच आहे माझी, तू सून नाहीये काय रे. मग काय तर सारखे रडके पडके नको तोंड घेऊन बसत जाईल. जाऊ नका.
तुला कोणती गोष्ट कमी पडते बाबा की हे मला पाहिजे ते पाहिजे, तू आम्हाला माग ना, आहेत ना आम्ही पुरवायला. आणि आज नाही उद्या ती तर येणारच आहेत ना आपल्यापाशी. हां बरोबर आहे. आणि तू काळजी केल्याने त्यांचं दुःख कमी होणार आहे का? हां आता ते तुझ्यावर थोडे रुसलेत ना, कुठले पण आई वडील असं केल्यावर थोडंफार रुसतातच. आज नाही उद्या त्यांचा आबोला जाईल, रुसवा जाईल, मग गोड होतील ते, काही काळजी करू नकोस. बरोबर आहे तुमचं. मला तर त्यांनी शिवे दिलेत, माझे मित्र होते त्यांना पण शिवे दिले. तर मग आम्ही सगळ्यांनी असंच म्हणायचं का नाही बा आम्ही रागत धरायचं त्या गोष्टीचा. सगळ्या गोष्टी होणारच की. ज्यांनी म्हणजे आपल्या दोघांना साथ दिली का त्यांनी फोन करून शिवे दिले, काही सांगत. अरे शेवटी बापाचं काळीज असतं. ते बापाचं काळीच आहे, पण ते आता माझ्या मित्रांना नाही समजत की असा विषय होतो. नाही, तू समजून सांगायचं. मी तर सांगितलंय त्यांना समज सगळं सांगितलंय. आता काय करू आपण, एका दिवशी काय करू, वाटलं तिकडे जाऊ, नाही तर मग ते तरी येत 100% होणार. काही काळजी नाही करायची, फक्त आपलं सुखाने राहायचं भाऊ व्यवस्थित. बरोबर आहे. मला खात्री माझे बाबा एक ना एक दिवस नक्की येतील आणि नक्की आपल्याला सगळ्यांना त्यांचा स्वीकारतील. स्वभाव लय चांगला नक्की आहे, चांगला स्वीकारते. स्वभाव हे आहे बघ बाळ, एवढं लहानाचं मोठं केलंय तुला. आता त्यांची परिस्थिती काही चांगली नाही, तेवढ्या परिस्थितीमधून तुला शिकवलंय, मोठं केलं. मग त्यांच्याही काही अपेक्षा होत्या की नाही तुझ्याबद्दल, की बाबा माझ्या मुलीचं असं लग्न करू तसं लग्न करू, वाटतच नाही का वडिलांना? आणि तुझी आई पण नाही आहे, ते तुझ्या आई पण झाले आणि वडील पण झाले, मग त्यांना थोडं वाईट वाटणारच ना. बरं दादा, तुला जायचं होतं ना गावात, काय झालं? जायचे ते एक जण आपण पैसे आणायचे मला. जा. तू आता आराम कर, त्या औषध दिले आईने, आणि नको सारखी काळजी करू. होईल सगळं चांगलं. जाऊ का? लवकर ये, हा, काय येतो मी हिंडत लवकर. नको बसू. हा, लगेच येतो. तू आराम कर, मी बघते स्वयंपाकाचा. काय करावं, पोरीने पळून जाऊन लग्न केल्यापासून आहे ना कामावर मन नाही लागत. अजून एक लेकरू घरात, तर मोठी पोरीचं अजून लग्न व्हायचं तर बारकी पळून गेली. लोक तडतडा तोडत येत. परत शिक्षण पाणी, पोरगी शिकते पोरग शिकते, उत्पन्नाचं साधन नाही, कसं होईल ते. हो बाबा काय म्हणते रे बा? काय नाही, काय झालं तुम्ही एकटीच बडबड करताय? काय आता बघ ना या लेकराने नको होतं करायला, तीच केलं सांगण्यात होतं. बरं वाटतं का ग? आता जाऊ द्या, जी झालंय ती आपण काही निस्कराय थोडी येणार आहे आपल्याला. आता ते लोक तडा 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 बोलत ऐकून घ्यावं लागत ना. आता काय करायचं मग? काय कमी केलं रे आपण, तू सांग. आता सगळं होतं, पण आता तिलाच काय तिच्या बुद्धीला आलं आणि तिने काय केलं. तू सांग, एखादी गोष्ट तुला कमी द्यायची पण तिला द्यायची जास्त. शाळा शिकायचे काम नाही, तू तरी बारीक सारीक कामधंदा करते, काही करत नव्हती. काय आहो तसं सुचले असेल तिला, असं वाटलं नाही का पळून जाताना आपल्याला एक बहीण आहे, एक भाऊ बाप यांच्यावर काय आता तिच्या डोळ्यावर प्रेमाची धुंदी होती, त्याच्यात तिने केलं. काय आता तिनं केलं, पण काय होतं तू तरी थोडंसं आहे ना. आता बघ बाबा, माझा विश्वास नाही तुमचा? आहे ना बा, तुझा विश्वास आहे ना. पण आता बघ तुझं लग्न करायला लय लाड काडचण येते. पुरीची बहीण पळून गेली, ह्याचं तरी काही खरे त्रास होणार आहे बघ आपल्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी शिकून लय मोठी होईल. हो बस तेच पाहिजे ना. मग बा तू शिकली सवारली की लोक विसरून जातात. पोरगी कामाला लागली, एक चांगलं स्थळ भेटेल, रांकीला लागेल, ठीक आहे. नाही तू जेवली का? नाही जेवते मी, तुम्ही जेवा अगोदर, मी घरी जाऊन जेवण. दादा कुठे गेला? तेव्हा असं बाहेर कुठतरी गेलं तर मगाशी. हा ना, त्याला म्हणला परीक्षा फी काय भरायची कसली. बरं मला पैसे मागितले, माझ्याकडं नाही म्हणलं. मग आता त्याने थोडंफार काम केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे ना, केलं पाहिजे का नाही. त्याला बी सांगते मी, पण त्यो आता काय आता पोरांच्या नादाने कुठं ते काम करतोय. चल झाडाखाली बसू, जेवण करू. चला जेवा. आईला तासभर झालं ह्याची वाट बघत बसतोय. आलो नुसताच आता आलो, मग आलो. ह्याला बी काही काम नाही, नुसतंच येऊन थांबलंय, कावाच्या थांबवलंय मला. दादा, अरे कसं आहेस तू? किती दिवसातून दिसला. बरं आहे ना तू? दादा अरे इकडं बघ की रे माझ्याकडं. हात लावू नको परत. असं काय बोलतोय? असं का बोलतोय म्हणजे? तसं पण तुला मेलो ना आम्ही जगलो, काय तुला काय किंमत आहे आमची? हा अरे दादा, मला माहिती रे माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. अरे पण मला पण माहित होतं ना
की बाबा मला नाही म्हणते ना आमच्या लग्नासाठी, म्हणून तर मी पळून गेले. गेली ना, आता सुखात आहे ना तू. तुला तुझं सुख बघतो, चांगलं आहे ना तुझ्यासाठी, तेवढंच चांगलं आहे. चांगली राहा, आम्हाला काय तुझा त्रास देऊ नको. तुझ्यामुळे लय गावात आमची इज्जत गेलेली, गेली ही पुरेशी झाली आता आम्हाला. खरंच दादा चुकलं रे माझं, माफ कर मला. पण अरे सासरी सगळे लय चांगलेत, अरे लेकीसारखं जीव लावती मला आई. ते जीव लावतात रे, आम्ही कशा जीव लावतोय तुला? आम्ही मोकारच तुझ्या अन्याय करीत होतो ना. तुला ह्याची चिंता वाटली नाही? आपली मोठी बहीण घरात आहे, भाऊ आहे, त्यांची इज्जत जाईन, काय होईन त्याचं तुला काय वाटलं नाही रे? तुला फक्त तुझं सुख दिसलं. तसं नाही रे दादा, मला पण माहिती आहे ना बाबांची हालत काय आहे, आणि तुझं पण काय अवस्था आहे, परत दीदीची पण. अगं बाई, झाला हे तमाशा लई झालाय. आत्ताशी कुठं बाबा माणसात यायला लागल्यात, आम्ही माणसात यायला लागलो. सारखं ते बाबा मानसी 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 करून नुसता मानसी नावाचा जब लावलाय. मानसी एकदाची मेलेली परवडली असती, पण घर सोडून गेली रे, आम्ही विसरून तरी गेलो असतो. असं नको बोलू दादा, मी बाबाशी बोलू का एकदा जाऊन? अजिबात अजिबात बाबांशी बोलायचं नाही. तू हाय तशी तू तुझ्या घरी जायचं, आणि परत मला भेटण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करू नको. अरे पण दादा, ए जाना बाई जाना. आणि तू असं मनात आणू नका कदापि आम्ही तुला माफ करतो. अजिबात नाही. तुझ्यामुळे जी आम्ही वेदना भोगतोय ना, ते आता पुरेशात आम्हाला. तुझ्यामुळं मोठ्या ताईचं लग्न व्हाय नाही. तू जा, तू कशात जाते, मीच जातो, जाऊ दे. नको रे दादा, ऐकणार आहे. झाली माझ्याकडून चूक, काय करणार मी आता? प्रेम होतं रे माझं त्याच्यावर, म्हणून केलं ना मी लग्न त्याच्यासोबत. मला माहित होतं ना बाबा नाही म्हणणार. काय रे दादा, असं का मी आल्यापासून बघते गप 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 बसलंस, काय झालं? काय नाही, बसलोय असंच. आणि काय झालं मला नाही सांगायचं होय? या सगळ्या मित्रांनी गाड्या घेतल्यात, मला गाडी घ्यायची. तुझ्याकडे पैसे असले दे मला. कुठं आहे का माझ्याकडे? मी काय कुठं कामाला जाते होय? माझ्याकडे पैसे थोडंफार असलं दे ना मग, जागाचं त्याचं हे करून. गाडी घ्यायची, सगळ्या मित्रांनी घेतल्यात गाड्या, मलाच नाही गाडी. अरे डाग जर इकले तर असे किती पैसे येणार आहे सांग बरं? काय माझ्याकडे येतील एवढा ते? डाग आहे का? हं? काय येते ते येते, मला दे पैसे. पण ऐक ना, मी काय म्हणते, काय मानसीला म्हणून बघ ना. तिच्याकडे कुठून यायचे पैसे? बापाकडून आण म्हणून तुझ्या. हां, आता समज जर तिच्या बापाने लग्न लावून दिलं असतं, त्याला दोन नाही म्हणता साधं सुद्धा जरी केलं असतं तर 5 लाख रुपये कुठं खर्च गेला नसता. हा तेवढं आलं असतं. हां, आता केलंय तुम्ही पळून जाऊन लग्न, कुठं खर्च वाचलाय ना तो. हां, ती देत ना का? म्हणायला काय हरकत आहे तिला, म्हणून बघ ना तू. हुंडा तर द्यावाच लागला असता का नाही? नाही तिथं देवाच लागलं असतं. हां, खर्च वाचलाय, हुंडा वाचलाय, मग काय झालं? थोडं मदत करा पोरीला, करून तू. म्हणून नाही, नाही, भाऊ दिन काही. हा, भाऊ तिचा करता धरता आहे, कामाला जाईन, करण काहीतरी करण देईन तिला, म्हणून गोडी गोडीने म्हणून तर बोले बघ बरं, तिला. तुझं बोले हां? तिला, तुझं बोले. हां. मानसी, हे घे पाणी. काय झालं? चहा करू का तुमच्यासाठी गरम गरम? नको, चहा नको. चहा नको आता. ऐक ना, काय काय? करायचे, बघ माझ्या सगळ्या मित्रांनी गाड्या घेतल्या, हा, आपल्याला गाडी घ्यायची दोघांना. मग घेऊ ना आपण गाडी, कुठं नाही म्हणते मी. पैसे नाहीत ना, कमी पडलेत जरा पैसे. एक काम करते का, काय? मामाकडून आणते पैसे. कोणाकडून? मामाकडून. बाबाकडून माझ्या? हा, अहो असं काय बोलता, तुम्हाला तर माहिती आहे ना आमची परिस्थिती कशी आहे, आणि माझ्या बाबांचं कसं चालू आहे कसं नाही. थोडंफार करते ना, मग असं लग्नाला आपण केलं असतं, मग लग्नाला लागलेच नसते. होईल काय हा, पैसे? बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं. हा, तू म्हणून बघ की, मग तुला म्हणायला काय झालं तेव्हा? आणि एकदा बोलण्यात काय हरकत आहे? एकदा बोलून तर बघ ना. आता शेवटी बाप आहे तुझा, मग? काहीतरी मर्यादा असेल का नाही तुझ्याबद्दल? त्याला काहीतरी तुला वाटतं का सगळी पोरं माझ्या एकटं गाडीत फिरत? मला कसं वाटत असं? अहो तसं नाही हो, काही प्रॉपर्टीज नाहीये, राहिली ती एक एकर जमीन, आणि ती पण माझ्या भावाला आणि बहिणीलाच लागन की, ती म्हणलं त्यांचं शिक्षण सुरू इथं. मला नको सांगू, ती बघ. ते तुझं मज बोलणं खरं आहे, पण आता तू विचार कर बरे, झालं असतं तुझं लग्न तर खर्च आलाच असता ना त्यांना. तो खर्च मला द्या म्हणायचं, विषय एवढाच, लय लय नाही लांबवायचा. अहो सासूबाई तुम्हाला माहिती आहे ना,
असं कसं बोलता हो तुम्ही? तू ना इथं मोडा घालू नको. आधी त्यांच्या कानावर तर नुसतं घालशील. कानावर घालते हीच नुसती नाही नाही करते. तुला वाटत नाही गाडी गुडी असावं काही जरा थोडी दारात बरी दिसते जरा. अहो मला वाटतं, मी कुठं नाही म्हणते, पण आपण दोघं कष्ट करू ना आणि त्याच्यातून घेऊ. त्यांना कशाला मागायचं उगाचच? अरे गप तू मोकर त्यांचा नुसता पुळका आणती. असं करून दिलं असतं त्यांना 4-5 लाख रुपये द्यावाच लागला असतं. त्यांना म्हणा रान घाण ठेवा तिकडे काय इकून टाका नाही मला पैसे पाहिजेत म्हणा. हे बघा, मी काय मागणार नाही, मला ते बरोबर वाटत नाही. मागत एकतर नाही माझ्या वाटत बहिणीचं मग पण लग्न राहिलंय, तिचं लग्न व्हायचंय हा, अजून. लग्न व्हायचंय. आणि कसे मी पैसे मागू त्यांना? मी नाही मागणार बाबा तुला पैसे. एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? सांग की तुझ्या बापाला की मला घरात घ्यायला दिले घराच्या आकलून म्हणून. हा, आणि पैसे दिल्याशिवाय घरात घेणार नाही. सांग तुझ्या बापाला. सारखं सारखं किती गोडीत घ्यायचं का तुला? कळत नाही का? अहो सासूबाई, तुम्हीच म्हटलं होतं ना की आम्हाला काहीच नकोय, तू जेवढी तू अगं बाई, मला नको, तुझ्या नवऱ्याला लागते. नवऱ्यासाठी तर करशील का नाही? माझ्यासाठी नको करू काय? अहो मी जायला तयार आहे की रानात कामाला. मी कष्ट रानात करून कामात जाऊन 4 गाडी येत असती का? थोडासा वेळ लागन पण होईन की. मला माहित नाही. मला काय बाकीचं माहित नाही. तो जायचं घरी आणि तो पैसे आणायचं. मला सांगू नका. आई तिला सांग काय समजून सांगायची ती. नाही, मी नाही जाणार आई. तुला गोडीत सांगितलेलं कळत नाही काय ग? हा, त्या डोक्यामध्ये मेंदू बिंदू आहे का नाही तुझ्या? 100 वेळा तेच गिरवायचं का आम्ही? आणि तू नाहीच करणार? येडे बिडे समजले का आम्हाला? जा म्हणलं एकदा बापाकडून पैसे आण. मला कळत नाही तुला? आवाज काढू नको, तसला रडको तोंड करू नको. तिथं बापाजवळ जाऊन रड पैशासाठी. हो तिकडं. कळत नाही बावळट. काय करू मी आता? माझ्या बापाची परिस्थिती अशी, कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे पैसे मागू मी? बाबा, 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 बाबा. काय झालं बा? चुकलं माझं बाबा, मला माफ करावं. खरंच. अरे लेकरा, काय कमी केलं तरी तू कमन असा निर्णय घेतला. आता काय झालं? बाबा, तुमचं बरोबर आहे हो. तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घेता तो माझ्या भल्यासाठीच असतो, पण मला कळालंच नाही हो. आराम झाली तुला? नीटनाटकं राहायचं ना. आता तुझ्या मनाने निर्णय घेतला, मग नीटनाटकं राहायचं बरं तू. बाबा, मी नीटनाटकच राहत होते हो, पण सासूबाई. बाबा कशाला बोलता हिला? दादा, असं नको वागू रे माझ्यासोबत. असं नको वागू माझी. सोड हात सोड, आम्ही उचलतो सर. तुला लाज वाटली नाही इथं यायला? हक्काला वाटतं लेकरू. हाकालली आता काय? तिला असंच पाहिजे. तिला तसंच पाहिजे. तिला आपली तर कधी कदरच नव्हती बाबा. तुला काय लाज बीज वाटते का नाही? अरे नको रे बाबा. आता काय करतो? झालं, चुकलं तिच्याकडून म्हणून का आता तिला तिच्या एका चुकीची शिक्षा आपण तिघं भोगतोय. ऐकून तर घ्या काय झालंय काय नाही. ऐकून घ्या. बाबा, तुम्हाला तिचीच कळवळा. अगं ताई, खरंच चुकलं ग माझं. खरंच माफ कर ग मला. कोण आहे रे तिला तरी आपल्याशिवाय? कुठं येईल मग लेकरू? मग तिला कळत नव्हतं शेण खायच्या अगोदर? तिकडेच जीव द्यायचा ना तिने. कशाला आली आपल्या दारात? तिकडेच विहिरीत उडी मारायची. अरे तुझी बहीण आहे यार ती. बहीण होती, आता नाही. इज्जत घालवली तिने अख्ख्या गावात. खरंच तर ताई, खरंच सॉरी. खरं तर तुझी माफी मागायला पाहिजे. माझ्यामुळे तुझं लग्न बी ठराना झालंय. माफ कर ग मला. चुकलं माझं, माफ कर मला, माफ कर. काय झालंय विचार तिला एकदा. काय झालंय सांग एकदा. काय झालंय सांग. नाही बाई, काय झालंय तुला कोण एवढं? काय म्हणलं तुला? सासू काय म्हणली? नवरा काय म्हणला? सांगशील? बाबा, सासू ना आईसारखंच वागत होती हो माझ्यासोबत, पण मध्ये काय झालं काय माहिती. लय विचित्र वागायला लागली माझ्यासोबत. म्हणजे काय केलं तुला? हाणलं मारलं काय? हाणलं मारलं नाही, पण पैसे मागते तो माझ्याकडं. किती? बाबा, ते त्यांना ना गाडी घ्यायची ना, त्याच्यामुळे ते 4-5 लाख रुपये मागताय. 4-5 लाख? एवढं? त्यांच्या शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत बाळ. ह्या लेकराचं अजून लग्न करायचं आणि 4-5 लाख रुपये कुठून आणायचे? मी त्यांना तेच बोलले, पण ते म्हणले तुमची 1 एकर जमीन आहे ना ती का नाही त्याच्यातून. पण बाबा, अजिबात इकायची नाही बरं का. माझा संसार जाऊन द्या चुलीत. नाही, अजून दीदीचं लग्न बाकी आहे, अजून दादाचं शिक्षण बाकी आहे. त्याच्यामुळेच आम्ही सांगत होतो तुला, नको ही पाऊल उचलू, नको ही पाऊल उचलू. आम्हाला माहिती होतं पोरग कसं आहे.
तुला लई प्रेम होतो गेलं तुझं त्याच्यावर. आता भोग कर्माची फळं. मला नव्हतं माहिती दादा हे असं होईल. जर माहित असतं तर लग्नच नसतं केलं. अरे आता हे लेकरू इथं ठेवायचं म्हणल्यावर ह्या पोरीचे आतापर्यंत एक तर कुणी हटकी नाही आणि मग अजून पाहुणे यायचे बंद होते. नाही नाही बाबा, तिकडे काय बी असू द्या, हिला इथं ठेवणं लय मोठी चुकी होईन आपली. नाही रे, अहो, गेली ती इज्जत लय पुरेशी झाली आपली. ही अजून जर इथं ठेवली तर म्हणत्यान एवढं करून हिला घरातच सांभाळतात. तू थांबू नको इथं, तुझं तिकडे तोंड काळ कर जा. सांग समजून सांग त्याला. नाही नाही जा, तू थांबू नको. दादा असं नको वागू रे माझ्यासोबत. तुझ्या पाया पडतो, तू इथं थांबू नको आमच्या पशी. कुठं जाईल ती? कुठं जाऊ द्या बाबा, तिने जीव देऊ द्या, पण आपल्या पशी नको. बाबा आपणच एक 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 रुपया जोडून खातो. तो एक टायमाची भाकर भेटते तर एक टायमाची भेटत नाही. 5 लाख रुपये कुठून आणणार आहेत आपण? तिने तिच्या मनाने केलं, तिला तिचं बघू द्या. जातो, काय नको देऊ? थांबू, आम्हाला नको त्रास देऊ. काही दिवस काढ, त्रास सहन कर. नाही बाबा, करतो मी करतो. नाही नको बाबा, माझ्यामुळे आधीच लय त्रास झालाय तुम्हाला, परत नको. करतो मी काहीतरी. जा सांग, समजूत काढ त्यांची, नाही तर मी पाया पडेन एकदा येऊन. बाबा तुम्ही पाया पडायची गरज नाही. हिने हिच्या मनाने केलं, हीच पोटचा गोळा आहे रे माझ्या. मला कसं आता तुम्हाला वाटतं पण मला नाही ना. तिला कसं अंतर देऊ मी? बाबा तिच्यासाठी तुम्ही लय काय केलं, पण तिला नाही हो त्याची जाणीव. झालं आता लेकरा पण चुकलं, मग काय करायचं? मारून टाकायचं तिला. जा तुझी काळजी, काय काही दिवस काळजी घे, करू काहीतरी. जा नको तुझं तोंड दाखव आम्हाला. जा. बाबा तुमच्या पाया पडतो, हिला काय मदत करू नका. हिला हिच्या कर्माचीच फळ भोगू द्या. तसं पण आपण सांगू इतकी तिला वैतागलो होतो. नको तिने तिच्या मनानेच केलं. करावं लागेल काहीतरी. आणि जर तुम्ही मदत केली ना, आम्हा दोघांना मुक्त साईड. सांगा समजून सांग त्याला. चल तू, बाबाचा पर्याय बघू दे. आई नसताना लहानाची मोठी केलीत मी आहे ना, असं आता मला कसं पाऊशी वाटेल. करावं लागेल काहीतरी, नाही त्या लेकराला दुःखात नाही पाहू शकत. बघतो काय करता येईल ते. हे राम. चला तर हाय आबा बसलेला, आबाला तरी म्हणून बघतो. बापू कुठे चालले? तुमच्याकडे चालतो. काय काम काढे? काय नाही, जराशी अडचण होती. काय अडचण होते? आता मुलीचं लग्न झालंय. हा ना, लग्न झालं. मला बी वाटलं होतं अगोदर, लागले रांकीला. हा, मग काय अडचण काय निर्माण झाली आता? त्या जावयाला गाडी घ्यायची वाटतं, कसली 4 चाकी, म्हणून म्हणते 4-5 लाख रुपये दे. हा, अहो 4-5 हजार म्हणल्याच्या नंतर मग दिलं असतं, पण तुम्ही 5 लाख रुपये मागता, कुठून आणायचो आता? दिन तुमचं परत. अहो परत जर दिलं तरी मी 4-5 हजार म्हणलंच असतं तर दिलं असतं, तेवढीच मदत झाली असती, लग्न झाले म्हणून. पण आता 4-5 लाख कुठून आणायचे हो तुम्हाला द्यायचं आता? मी सांगा बरं तुम्ही. आणि दिले बी असते, माझ्यापाशी असते ते दिले असते, पण तुम्ही म्हणले असते 4-5 लाख हजार म्हणलं असतं ते दिले असते. पोरांना का नाही म्हणे? नाही, पोरांना काय सांगायचे, सगळा प्रपंच माझा पोरांच्या हातात गेलेला आहे. आता काय झाले, माझ्याकडे पैसे नाही. बरं, लय आशाने आलो म्हणलं तुमच्याकडे भेटतील, पण ते तुम्हाला जे 4-5 हजार रुपये दिले नाही असते, ना. लागले असते. काय होतो 4-5 हजारांनी 4-5 लाख लागते. आता 5 लाख रुपये नाहीत ना माझ्याकडे चालतंय. बापू. बघू तो कुठतरी हा, भेटलं. या मग काय. तुला सांगितलं होतं ना तुझ्या बापाकडून पैसे आण. का नाही आणलेस? का नाही आणलेस? होय का होय? सांगितलं ना. कुठे निघालीस? हा? तुला सांगितलं ना तुझ्या बापाकडून पैसे आणायचे. का ग? कुठून देणार ते तरी पैसे? मला म्हणायची तू तिकडे झकमारी करायची ना, आणायची पैसे. हात दुखतोय माझा. दुखू दे ना, मग आम्ही काय करायचं? हा, आम्ही सांगितलेलं ऐकत नाही, तुला कळत नाही का? हा, चुकलं माझं, करत ना करा मला. काय माफ करायचं? काय माफ करायचं? काय माफ करायचं? काय माफ करायचं तुला? काय माफ कर? ती बेत घेऊन जायची घरी का? लगेच घेऊन जायची, मला पैसे तर टाकायचे, मला बाकीचं माहित नाही. बेत घेऊन जायची. जायचं घेऊन तिकडे, मला सांगायचं नाही, ते अजिबात ठेवायचं नाही तिला 1 मिनिट सुद्धा. दादा मला
इथं नाही राहायचं. चल हराय लगेच हराय पण 2 मिनिटं सुद्धा थांबायचं असं नाही. नका हो करू, लय प्रेम आहे मला तिचं सांगायचं तुमच्यावर. नाही बाकी दादा मला घेऊन चल रे, मला नाही राहायचंय रे इथं. लय त्रास किती देते रे. प्रेम करते आणि तुम्ही ही तिचा हाल चालवला तर. कशाचं हाल चाललेलं तर काय मागितलं तिला मला काय माहित नाही. मला 5 लाख रुपये पाहिजे तर 5 लाख हा 5 लाख रुपये कुठून आणायचं आम्ही एवढं? ती मला नको सांगू. हाय तुझं एकर भर ना ती फुकून टाकून लगेच घेऊन जा. मला पैसे पाहिजे. वावर ऐकले आम्ही खायचं काय? तिकडे काही खा आम्हाला काय सांगतो. नका हो असं करू, लय प्रेम आहे तिचं तुमच्या. काय रे प्रेम 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 लावलं? प्रेम का आयुष्याला पुरतंय का? हा, आणि का प्रेम आणि पोट भरतंय का? घर चालतंय, पैसे लागते त्याच्यासाठी लागला प्रेम प्रेम करायला. प्रेमापायी तिने आमचा पण विचार न केला. आईचा ना, भावाचा ना, बहिणीचा ना, बापाचा. तुला लय पुळ काय तो ना जागेर घेऊन जेव्हा पैसे येतात ना तेव्हा माझ्या दारात आणून मांड तिला. लागला सांगायला तू आईचा नाही विचार केला बहिणीचा नाही विचार केला. आम्ही विचार केला काय आणि तुझं खरंच जर प्रेम असेल ना त्याच्यावर तर येशील बापाकडून पैसे घेऊन, कळलं का? अहो बघतो मी काहीतरी हा, पैशाचं. जा चल, हल. ए, मला वाटलं नव्हतं तुम्ही असं वागता ए, म्हणून चल जा रे माझ्यासोबत. नको दाखव मला पण तुझं. जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत मी नाही काय. मला तुला वाटत नाही का कोणती गोष्ट मला असं वाटतं की नाही. किती बदलला हो हा, तुम्ही, किती बदलला. साड्यासारखे रंग बदलता. जे बोललो का तुला नाही एका झापडीत तुला खाली पाडीन. जा जा घेऊन तुझ्या बहिणीला जा. चल ताईडे जाऊ दे आपलं, बघू आपण काहीतरी. आणि पैसे घेतल्याशिवाय यायचं नाही बघ सांगते. तुझं तोंड दाखवू नको परत. ना आला का तुला काय अक्कल नाही? एवढ्या चांगल्या चांगल्या पोरी बघितल्या तर तुझ्यासाठी, आणि तुला काही अवदस आवडली होती काय माहिती? अरे दुसऱ्या पोरी मी बघितल्या तर किती बकळी हुंडा आला असता, घरदार नुसतं भांड्या कुंड्याने आणि सामानाने भरला आता असतं. काय करू झालंय आता मी तरी हा. काय करणार आहे. हा, डोक्यामध्ये कांदे बटाटे भरले ते काय तुझ्या डोक्यावर नुसतं त्या प्रेमाचं भूत, जाऊ दे प्रेमाचं मरू दे. भूत. माझ्या एकटं डोक्याला ताराच झाला. तुम्ही वकर माझ्या डोक्याला नका चावी करू. आता तसंच म्हणणार आहेस ना? बोलले तर मी वाईट, आई वाईट, सांगितलं तेव्हा नाही कळलं, आणि आता लागला वैताग आला ह्यांचा नुसता मला. लेकरांना नाही समजत, नकळत निर्णय घेतात, असा उपयोग होतो. अरे बाबा काय झालं? तुझ्या बरोबर हे लेकरू तिचा नवरा तिला हाण मार पाडलं मग आलो. बरं झालं तू गेला तिथं, मग मारून टाकली असती. मारून टाकली असती. मग काय? बघा आता ह्यो कसला उद्योग. काही खरंच नाही. काय म्हणणं आलं, पैसेच पाहिजे. 5 लाख रुपये द्या तरच तिला आणणार नाही तिकडे. बरं आता तुझं शिक्षण बघायचं, ह्या पोरीचं लग्न करायचं, काय करायचं आता. मला तर आहे ना काय करावं काय नाही असं झालं बघ. आपण काय, फिरलो 4 ठिकाणी पैशासाठी पण नाही भेटले. माझं पण डोकं चलन झालंय बाबा. बाबा मी काय म्हणते, नको देऊ पैसे पैसे, मी राहते की इथंच. इथं ठेवून कसं जमन. तू इथं राहिलो, ह्या लेकराचं लग्न, ह्या लेकराचं शिक्षण, लग्न नाही ना होणार. लोक नाही ना मान्य करणार बा. बाबा काहीतरी जाऊ दे. करावं. माझं लग्न जरा बाजूला ठेवा, हिचं बघा. हा ना, आता बघ ना कसं एकाच वेळी सगळं आलं. काहीतरी शेची परीक्षा जवळ आली, याचं सगळं करावं लागेल नियोजन. बाबा काहीतरी करावंच लागेल. करतो काय वावर कायचं. मी मागून बघू का एखाद्या मित्राला कोणाला देतो. बरं होईल भेटलं कुणाला तर. नाही आपल्याच्याने काही झालं ना वावर कोण मिटून टाकू लोकांना. नाही बाबा, वावर नाही मिटायचं. तुम्हाला माहिती आहे ना, आईची शेवटची आठवण आहे. अरे हो तसं नाही जमत बा. मग आता हे बी मार्गी लागलं पाहिजे. तू वावर करत बसलो तर मग तुमचं कसं राहायला लागणार. तुझ्या सुखा पुढं काय करते आता तायडे, काहीतरी पर्याय करावंच लागेल. खाल्लं काय उपाशी असेल लेकरू, खायला घाल काहीतरी. हे सगळं ना माझ्यामुळेच होत आहे. खरं तर ही शिक्षा मला भेटायला पाहिजे. घाल तिला काहीतरी खायला घाल. लय सण. घाल तिला काहीतरी खायला. बाबा मी बघतो एखाद्या मित्राला मागून दिलं कुणी तर बघ देऊत म्हणावं थोडस. एक 4-2 महिन्याची सवड त्या म्हणावं. नाही नाहीच होणार यार, आपल्याला वावर शिकावं लागेल. बरं बघतो मी, वावर विकून देऊन टाकू. बघतो मी मित्राला पैसे माग. चालते चालते. तायडे ए तायडे, बाबा कुठे गेलं? गेले असतील झाडाखाली बसले असतील. झाडाखाली का? हा पण ऐक तुला ना. खुश दिसतोय. हो अयो कुठून आणले? घेतले एका मित्राकडून, दिलेत त्याने. जाऊ दे आपली तायडी तर खुश राहील ना. अरे दाद्या, कशाला उगाच घ्यायचं रे. आता फेडता फेडता नाकी नवीन. आई येऊ दे, आम्ही फेडू कसं तरी. जाऊ दे, पण आता तुझा संसार सुरळीत होईल
बरं बाबा कुठे आहेत? बाबा लय खुश होते. आणि तुझ्या नवऱ्याला फोन करतो मी, त्यांना बोलवून घेतो. हा एक काम करा, जेवाय काहीतरी गोडाधोडाचं करा. हा हा हॅलो हॅलो हा बोल ना. ऐका दाजी, पैशाचं झालंय नियोजन. काय? हा 5 लाख नाही पण 3 लाख रुपये झाले. तर तुम्ही येऊन तेवढे घेऊन जाता का तायडीला आणि त्यांना? बरं एक काम करतो मी आई येतो. हा या, तर मी जेवण पण करायला लावतो काहीतरी चांगलं असं गोडधोड. तुम्ही या पण. हा ठेवू का? हा दाद्या चल बाबांकडे पहिलं. लय खुश होते. बाबांकडे तिकडे जा. झाडाखाली बसले असते. चल चल तायडी, चल तायडी. बाबा असते हो की तसं हो. बाबा हो बाबा, हो बाबा हो का पैसे आणले तर आता आपली तायडी पण जाईल आहे का ना. हा आणि चांगलं आहे ना, गोडाचं जेवण बी करायला लावलं या. तायडी बाबांना सांग आहे का नाही आता. आणि आता तुझा संसार व्यवस्थित होईल. तुझं झाल्यावर तायडीचं बी लग्न करून देऊ, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. खरंय. बाबांनाच लय टेन्शन होतं सगळ्याचं. हा बाबांच्या बाबा. डोक्यावरचं ओझं जरा कमी होईल. हा. बाबा उठ. बाबा 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 उठा ना. काय झालं बाबा? हो बाबा उठा ना. नाही, बाबा नाही जाऊ शकत. बाबा उठा ना, बाबा बाबा उठाना, तायडीचं आता सगळं चांगलं होणार आहे. पैसे आणले तुम्ही हो का? बाबा उठा ना. बाबा मला माफ करा. बाबा माझं लय चुकलं. माफ करा मला. माझ्या चुकीची शिक्षा नको ना देऊ मला ही अशी. बाबा उठा ना. बाबा काय झालं मानसी? तुम्ही तर बोलत नका माझ्याशी. यार काय झालंय? हे सगळं तुमच्यामुळे झालंय, फक्त तुमच्यामुळं. तुमच्यामुळे आज माझा बाप गेला मला सोडून. काय झालं? तुम्ही जर पैसे नसते मागितले तर आज ही वेळ आली नसती. तुमच्या दोघांमुळे आमचा बाप गेला आम्हाला सोडून. आम्हाला आईची चावली नाही. पैसे 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 घ्या पैसे. बाबा उठा ना बाबा. आमचा हेतू तसा नव्हता ग मानसी, फक्त पैसे मागितले होते गाडीसाठी. अहो माझी आई पाहिली होती मी तुमच्यामध्ये, पण तुम्ही कसं वागलं माझ्यासोबत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सासूच्या नावाने कलंक आहात तुम्ही. आज माझा बाप मला सोडून गेला, आई पण आम्हाला सोडून गेली. आता या दोघांकडे कोण बघणार बरं? तुम्ही सांगा बरं, कोण बघणार? आमचं हे तसं नव्हतं म्हणायचं. हे तर कोणतं पण असू द्या, पण माझा बाप गेला ना मला सोडून. तुम्ही आणून देणार आहे का माझ्या बापाला? शांत हो बाळा, आता तू असं ओरडलं. बाबा बाबा माझ्याकडे बघा ना. बाबा उठा ना. बाबा उठा ना. बाबा उठा ना. बाबा मानसी शांत हो. मानसी मानसी शांत हो बाळा. कशी शांत आम्हाला खरंच असं होती. काय- यार काय आलं? पाहुणे सगळं तुमच्यामुळे झालंय बरं का. लय नाक वर करून पोरी गेलते, मग तुमचं सांभाळ लायकी नव्हती काय? हा अहो तुम्ही प्रेम प्रकरण केलं, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही खुशाल पोरीला पैसे घ्यायला पाठवलेत. खरंच दादा आपलं चुकलं रे. थोड्या पैशासाठी त्या माणसाचं टेन्शन. तुम्ही बाप सोडून आला तुमच्यासाठी, तुम्ही तिला पैसे मागायला लावले होय. लाज वाटली पाहिजे ना. माझं चुकलं. मी प्रेम केलं माणसावरती, त्याच्यासाठी सगळ्यांना सोडलं मी. माझं चुकलं. सगळ्याला मोकली नाही ती आता. बाबा उठा. तुम्हाला कळत नव्हतं होय. मला काय माहित असं होईल. मी म्हणलं तुला गाडी पैसा कधी बी झाला असता ना. आता काही यांच्याकडे जायच नाही. असं पण बाबा गेला तर आपल्याला दूर यांच्यामुळे झालं ना. असं नको बोलू बाळा. अरे तुम्हाला कोण आहे सांग बरं. त्याच्या पुढे काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठी. आमचा लय मोठा आधार केलाय.
दादा सांग ना समजून तू. काय असेल ते आमच्याकडून चुकलं. आम्ही काय आम्ही तुम्ही बाप भरून द्या रे तिला आता नाही आता मस्त नाही पण आता ह्याला पर्याय काहीतरी आता ह्याला पैशासाठी तुम्ही शिक्षण पार सगळं आम्ही करतो काय नाही. लाज विकली. तुम्ही विसरून जा तुम्हाला एक बायको होती म्हणून मी तुमची बायको असं समजा. असं नको बोलू मानसी. तुम्ही तर काही बोलूच नका हो. तिच्याच मनात नाही राहिलं तुम्ही. तुम्ही तर काही बोलूच नका. ऐक ना बाळा, ऐक ना माझं ऐकून तर घे. असं नको यायसारखा विचार करू. शांती. मला नाही ऐकायचं कोणाचं काहीच. दादा चल, घ्या घरी घ्या चल. ताडे की बाबांना घरी तुम्ही हात लावू नका. आज नका